पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जोरदार प्रचार सुरू आहे आणि या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्याकडे वळलेली आहे। आपण पाहतो की सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करतायत। भाजपा प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या सोनलताई नवघरे आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून प्रतिक्रिया, कशा पद्धतीने निवडणुकीची ही तयारी सुरू आहे। भाजपाच्या तिकिटावरती, भाजपा महायुतीच्या तिकिटावरती लढताना त्यांनी कशा प्रकारे रणनीती आखली आहे। ताई नमस्कार। नमस्कार। पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आता सुरू आहे, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काय सांगाल, एकूणच आपली काय प्रतिक्रिया आहे? अच्छा, सर्वात प्रथम नमस्कार। सर्वात प्रथम मी सोनल अजिंक्य नवघरे, बीजेपी महायुतीची कॅन्डिडेट। सर्वात प्रथम आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेब, आदरणीय परेश दादा ठाकूर साहेब यांना मी मनापासून आभार मानते, ज्यांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला आहे। तो विश्वास मी पूर्ण सार्थक करण्याचा प्रयत्न करेन। काय वाटतं तुम्हाला, ह्या पनवेल महापालिकेच्या निवडणुका आहेत, आपण का वाटलं की ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलं पाहिजे? नेमकी काय प्रतिक्रिया आपली? सर्वात प्रथम मी एक शिक्षिका आहे। गेली 20 वर्ष मी टीचर शिक्षिका म्हणून काम केलं आहे। त्यामुळे शिक्षिकाचं जे रोल आहे तेच रोल मी आता, जसं मी स्टुडंट म्हणजे विद्यार्थीला घडवते, तसंच मी एका समाजाला पण आता घडवणार आहे। माझी सर्व्हिस सेम आहे, पण फक्त प्लॅटफॉर्म चेंज झाला आहे। काय सांगाल तुम्ही, हे एकूणच साधारणतः समाजसेवा करत असताना तुमचे जे पती आहेत अजिंक्य उर्फ कीर्ती नवघरे, गेली अनेक वर्ष भाजपामध्ये कार्यरत आहेत, कोणत्या प्रकारे त्यांनी सेवा केलेली आहे, त्या सेवेचा किंवा आपण त्यांच्या सेवा कार्यामध्ये कशा पद्धतीने हातभार लावलेला आहे, काय सांगाल, कोणकोणती कामं केलेली आहेत? अच्छा, माझे पती कीर्ती नवघरे यांनी गेले 17 वर्ष बीजेपी मध्ये काम केलेलं आहे। तर त्यांनी भरपूर काम केलंय, जसं लॉकडाऊन मध्ये काम केलं आहे। महिलांना, आमच्या प्रभागातील महिलांना लाडकी बहीण योजना उपलब्ध करून दिली आहे। चक्की, घरघंटी हे सगळं उपलब्ध करून दिले। रस्त्याचे काम केले, गार्डन केलं आहे। त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेस एक एक क्षणाला सगळ्यांची मदत करून पुढे जाऊन सगळ्यांना मदत केली आहे। अनेक कामांच्या माध्यमातून अजिंक्य किंवा कीर्ती नवघरे असतील, त्यांनी समाजासमोर एक वेगळा ठसा उमटवलेला आहे। तुम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये आहात, शेवटी लोकांना हवं असतं की माझा लोकप्रतिनिधी कसा असावा, माझा नगरसेवक कसा असावा, कोणती ध्येय धोरणं, कोणता मॅनिफेस्टो घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहात, कोणती कामं करणार आहात? अच्छा, जसं गार्डन आहे, उद्यान आहे, जे हस्तांतर झाले आहे परंतु ते डेव्हलप नाही झाले। आणि पाण्याचा हा पण एक खूप मोठा विषय आहे, त्यासाठी मी ठोस उपाययोजना करणार आहे। अजून शाळेचा एक फीज, जो सामान्य नागरिक फीज भरू शकत नाही, जशी मोठी शाळा, इंग्लिश मीडियम शाळा, सीबीएसई शाळा किंवा स्टेट बोर्ड शाळा, त्यांची फीज जरा मोठी आहे, त्यामुळे सामान्य नागरिक ती फीज भरू शकत नाही। परंतु पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मी त्यांना ही सोय उपलब्ध करून देण्याची पूर्णपणे पुढच्या 5 वर्षात प्रयत्न। तुम्ही एक महिला कॅन्डिडेट आहात, एक महिला लिडरशिप करण्यासाठी आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल, काय भावना व्यक्त कराल? महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण काय सांगाल? बचत गटाच्या माध्यमातून किंवा छोटे छोटे उद्योगाच्या माध्यमातून ते स्वतः आपल्या पायावरती कसे उभे राहतील याच्यावरती मी त्यांना पूर्णपणे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देईल। पण काय आवाहन कराल मतदारांना प्रभाग क्रमांक 6 मधील आपल्या विजयासाठी? सर्वात प्रथम मी सर्वांना सांगेल की येत्या 15 तारखेला इलेक्शन आहे, गुरुवारी, सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत। तर तसंच तुम्ही सर्वजण आमच्या पॅनलला, जसं अ मधनं उषाताई आहे, ब मधनं नरेश दादा ठाकूर, क मधनं मी स्वतः सोनल नवघरे आणि ड मधनं समीर दादा, आम्हा चौघांनाही पॅनल, जसं आमचा पॅनल आहे, भरघोस मतांनी मत देऊन जिंकून द्या। धन्यवाद। ह्या होत्या सोनलताई नवघरे। खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 6च्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर असतील, आदरणीय प्रशांतदादा ठाकूर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सोबत काम करत असताना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन। प्रभाग क्रमांक 6चा सर्वांगीण विकास करेन। एक शिक्षिका म्हणून विद्यार्थी घडवण्याचं काम, समाज घडवण्याचं काम मी जसं करते, तसंच ही संधी जी मिळालेली आहे ती संधी सभागृहात जाऊन लोकांचे प्रश्न हिरिरीने मांडून प्रभाग क्रमांक 6चा सर्वांगीण कसा विकास होईल याकडे नक्कीच प्रयत्न करेन, असा विश्वास सोनलताईंनी व्यक्त केलेला आहे। ताई, आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद। थँक्यू, धन्यवाद।